भूमिका आहे? अवकाळी पावसाच्या नुकसानीबद्दल आज सभागृहामध्ये चर्चा होईल आणि चर्चेमध्ये सत्ताधारी विरोधी पक्ष सर्व आमदार सहभागी होतील आणि शासनाच्या माध्यमातून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं शासन आहे. त्यामुळे आता 1.5 वर्षामध्ये जवळपास 10 ते 12 हजार कोटी रुपये आपण अवकाळी गारपीट अतिवृष्टीच्या नुकसानीमध्ये दिले. आपण NDRFचे निकष पण बदलले आणि 2 हेक्टरचे 3 हेक्टर पण केले. सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं तेही धरलं आपण आणि शेतकऱ्यांसाठी आपण पीक विमा योजना 1 रुपयात केली. मोदी साहेबांचे 6,000 रुपये जे शेतकऱ्यांना नमो सन्मान शेतकरी योजना त्या 6,000 आणखी ॲड केले आपण. त्यामुळे जे नुकसान झालेलं आहे अवकाळीमुळे त्याच्या पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील. मी आणि उपमुख्यमंत्री स्वतः काही ठिकाणी गेलो, शेतीचं झालेलं नुकसान पाहिलं. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका सरकारची पहिल्यापासून आहे. आजही तीच भूमिका आहे आणि शेतकऱ्यांना मदत सरकार बिलकुल देईल. कांदा निर्यातीच्या बाबतीत देखील मी स्वतः संबंधित मंत्री महोदय पियुष गोयल साहेबांशी बोललेलो आहे आणि त्यांनी देखील या बाबतीमध्ये जे काही धोरण आहे आणि आपल्या राज्यातली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी काही भूमिका आहे या बाबतीत मी त्यांना अवगत केलेलं आहे. एक सकारात्मक त्याच्यातून निर्णय होईल अशा प्रकारची अपेक्षा. इथेनॉल संदर्भात देखील गृहमंत्री अमित शाह साहेबांशी संबंधित मंत्री महोदयांशी आम्ही नक्कीच त्यांची वेळ घेऊन भेट घेऊ. शेवटी राज्याचे जे प्रश्न आहेत केंद्राशी निगडीत ते नक्की त्याच्यावर चर्चा आम्ही करू आणि राज्यातल्या जनतेवर कुठलाही अन्याय होणार नाही. केंद्र सरकारची पण तीच भूमिका आहे. त्यामुळे नक्की त्या बाबतीमध्ये विचार होईल, चर्चा होईल. आतापर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्यात आपण काय आज आर्थिक मदती संदर्भात काय पंचनामे आणखी येत आहेत. काल परवा गेल्या देखील आपण पाहिलं की इकडे नागपूर भागात विदर्भात पाऊस पडलेला आहे, धानाचंही नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि तशा प्रकारचं काम सुरू आहे आणि एकंदरीत सगळे पंचनामे एकत्रित आल्यानंतर त्याच्यावर लवकर सरकार तातडीने निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना असाही आरोप केला जातोय की ज्या पद्धतीने पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात यायला पाहिजे होती मात्र ती रक्कम आलेली नाहीये. नाही बघा, अग्रिम रक्कम जी आहे 25% ती अनेक कंपन्यांनी बऱ्याचशा कंपन्यांनी देण्याचा निर्णय घेतला. वाटपही सुरू आहे. ज्या ठिकाणी अडथळे आहेत ते अडथळे देखील सरकार म्हणून दूर करू आणि शेतकऱ्यांना जी मदत आहे, कारण शेतकऱ्यांना पीक विमा योजना रुपयामध्ये देण्याचा उद्देश सरकारचा एवढा आहे की शेतकऱ्याला कुठलाही तोशीस लागू नये, शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. उद्धव ठाकरे विधानभवनात कशा प्रकारे स्वागत करणार आहे? सगळ्या आठवड्यात आमदार उद्धव ठाकरे येत आहेत. आमदार उद्धव ठाकरे विधानभवनात येत. अरे आमदार म्हणून यायलाच लागेल त्यांना ना, हजेरी तर लागली पाहिजे. रेग्युलर येत नाहीत, आदित्य ठाकरे सुद्धा 3ऱ्या दिवशी येत आहेत. पुढे किती बसतील गांभीर्य नाही यावरून शेतकऱ्यांच्या बद्दल किंवा महाराष्ट्राच्या बद्दल असलेलं जे काही गांभीर्य आहे ते दिसून येतं. ऑनियन एक्सपोर्ट को लेकर सेंटर से किस तरह से बात कर रही है सरकार? ऑनियन एक्सपोर्ट को जिस तरह से बैन किया गया है, ऑनियन एक्सपोर्ट के बारे में मंत्री महोदय पीयूष गोयल जी से बात की हुई है। उनको यहाँ अवगत कराई है और उन्होंने भी कहा है इसमें ग्राहकों के साथ किसानों का भी नुकसान ना हो, ऐसा कोई फार्मूला हम निकाले, उसके ऊपर चर्चा उसमें भी हम लोग केंद्र सरकार से चर्चा करेंगे। मेरी दोनों मुख्यमंत्री जी से बात हुई है
और निश्चित रूप से उसमें भी हमें केंद्र सरकार से बात गल्लीमध्ये सफाई करताना जी तुम्ही डीप क्लिनिंगच्या मोहीम हाती घेतलेली आहे, उद्धव ठाकरे अशा पद्धतीची टीका करतात. डीप क्लीन ड्राईव्ह हा मुंबईसाठी आवश्यक आहे. ही माझी संकल्पना आहे की एकाच ठिकाणी 4-5 वॉर्डचे लोक घ्यायचे, 2-2.5 हजार लोक मोबिलाईज करायचे आणि एकदा ते चांगले रस्ते स्वच्छ करायचे, धूळ काढायची आणि पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि तो पूर्ण परिसर, फक्त रस्ते नाही, आतल्या गल्ल्या, गटर, नाले, पब्लिक टॉयलेट हे एकाच दिवशी पूर्ण क्लीन करायचं. अशा प्रकारचा डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे. चौपाटीवर देखील मी स्वतः गेलो होतो. त्यांनी थोडी माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं. तो जो ट्रॅक्टर होता, तो ट्रॅक्टरला मागे त्याचा हे आहे, त्याला क्लीनर आहे, तो त्याच्यामधून पाठीमागून फिरतो आणि जे रेतीमध्ये असलेले दगड, प्लॅस्टिक हा वेगळं करतो आणि फक्त रेती, वाळू लोकांना तिकडे चालण्यासाठी राहते. त्यामुळे त्यांनी अर्धवट माहिती घेतलेली आहे आणि आम्ही तर सफाई करतोय, रस्त्यांची सफाई करतोय, बीचची सफाई करतोय. त्यांनी तर हातकी सफाई केली आहे, नाल्यामध्ये केली, तिजोरीची सफाई केली. आता रस्ते आम्ही धुतोय, त्यांनी आवडत नाही त्यांनी तिजोरी धुतली, आम्ही रस्ते धुतोय. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धुतल्याशिवाय राहणार नाही.